चिंता ही आपल्या आयुष्यात पाहुणी बनून आलेली असते. तिला कधीच आपल्या आयुष्याची मालकीण बनवून देऊ नका. आपली स्पर्धा ही आपल्याबरोबरच आहे, इतर कुणाबरोबर नाही, असे जेव्हा आपल्याला वाटेल तेव्हा खऱ्या अर्थाने काहीतरी नवनिर्मिती नक्की होतेच. आयुष्यात आलेल्या अडचणी या उठसूट प्रत्येकाला कधी सांगू नये, कारण आयुष्यातील अडचणी हे आपल्याला प्रेरणा देण्यासाठीच आलेले असतात. माणसाचं मन मोठं असलं की माणसाला मानही मोठाच मिळतो. कदर करायला शिका, कारण गेलेली वेळ आणि आयुष्यातून गेलेली माणसं ही कधीच परत येत नसतात. एकेकाळी लोक पोस्टाच्या साहाय्याने आपल्या नातेवाईकांची खुशाली कौतुकाने विचारायचे, पण आज प्रत्येकाच्या हाती मोबाईल झाला असूनही लोक फोन करायला मात्र विसरतात. झाडांच्या जंगलात राहणारी माणसं ही माणुसकी बघत असतात, तर इमारतींच्या जंगलात राहणारी माणसं फक्त पैशामध्ये सर्व बघत असतात. काहीच काम नसलेली माणसं ही जगतात घरच्यांच्या जीवावर आणि फुकटच दुसऱ्यांच्या आयुष्याच्या चौकशा करत बसलेली असतात. स्पष्ट आणि निश्चित ध्येय असलेला माणूस हा कोणत्याही परिस्थितीतून आपली स्वतःची प्रगती करू शकतो. सहनशीलता आणि हास्य हे यशस्वी माणसाचे अलंकार आहेत. हास्य हे त्याच्या आयुष्यातील प्रश्न लोकांना दिसू देत नाहीत, तर सहनशीलता ही त्या प्रश्नांवरती योग्य तो पर्याय काढते. जिथे आपल्या शब्दांना काहीच किंमत नसेल तिथे गप्प राहावे आणि जिथे आपल्या उपस्थितीने त्रास होतो त्या ठिकाणी जाणे टाळणे म्हणजेच आपला स्वाभिमान जपणे होय. आत्मविश्वास हा एक योग्य मार्गदर्शक आहे, ज्याने आपण योग्य दिशेला जाऊ शकतो. शब्द हे मोफतच असतात, फक्त त्याच्या वापरावरून आपल्याला किंमत मिळेल किंवा आपल्याला किंमत मोजावी लागेल हे समजते. सर्वात मौल्यवान काय असेल तर आपले कुटुंब आणि आपल्या कुटुंबातील माणसं. जोपर्यंत आपल्याला स्वतःला त्रास होत नाही तोपर्यंत इतरांच्या त्रासाची कल्पना आपण कधीच करू शकत नाही. सुविचार कसे वाटले ते मला कमेंटमध्ये नक्की लिहून सांगा. धन्यवाद.